2 वर्षांपूर्वी नर्मदा नवनिर्माण अभियान अंतर्गत चालणारी थुवानी जीवनशाळेत शासनाने पाण्यासाठी सोलर ड्युएल पंप बसवला होता, परंतु तो नादुरुस्त झाल्याने मुलांना व मावशांना हातपंपवरून पाणी हापसून प्यावे लागत होते। सदर नादुरुस्त ड्युएल पंप दुरुस्त करून शाळेत पाणी उपलब्ध व्हावे म्हणून या मुद्द्याचा मी व्हिडिओ बनवला होता। थुवानी तालुका दळगाव जिल्हा नंदुरबार हे सातपुड्यातील अतिदुर्गम भाग। या भागामध्ये नर्मदा नवनिर्माण अभियान अंतर्गत जीवनशाळा चालवली जाते। या शाळेमध्ये जवळपास 107 विद्यार्थी शिक्षण घेतात। दुर्गम भागातले हे गाव, पाण्याची वणवण आहे। शासनाने याचा प्रश्न सोडवण्यासाठी हँडपंप करून दिला। गुरुजी, किती दिवसापासून सोलर पंप बंद आहे? जवळपास 1 महिना झाला सोलर पंप बंद आहे। आणि त्याच्यामुळे काय तुम्हाला त्रास काय? आम्हाला आता 100च्या वर पोरं आहे, तर या पोरांना स्वयंपाकासाठी, आंघोळीसाठी, आता थंडीचं वातावरण आहे, आंघोळीसाठी आणि हे सोलर पंप राहिलं असतं तर बरं होतं आधी। आता हापसून काढावं लागते आणि लहान पोरांना एक पंप हापसायला बी खूप कडक येतं, मग लहान पोरांना तर जमत नाही। आणि मावशी कामाठ्यांना स्वयंपाकासाठी बी हे हापसायला खूप अडचण जाते, कारण सकाळमध्ये सकाळी आमचं 7 वाजता नाश्ता तयार होतो, दुपारून 10:30 वाजता जेवण तयार करावा लागतो आणि संध्याकाळी असं 3 टाईम आम्हाला जेवणासाठी पाण्याची खूप मोठी गरज आहे। तर आमचं हे सोलर पंप बिघडलेलं आहे, त्यांनी त्यासाठी ते सुधारून द्यायला पाहिजे। मी माझ्या समुदायाच्या वतीने, माझ्या विद्यार्थ्यांच्या वतीने गट विकास अधिकारी यांना पत्र देऊन सतत फॉलोअप घेऊन माझ्या विद्यार्थ्यांचा सोलर पंप चालू करून त्यांना या कडकत्या थंडीमध्ये कसं सुरळीत पाणी मिळेल याचा प्रयत्न करणार आहे। जिल्हा स्तरावर होणाऱ्या विविध बैठकांमध्ये हा विषय लावून धरण्यात आला। तब्बल 2 वर्षानंतर शासनाने नादुरुस्त ड्युएल पंप व हवेने फुटून गेलेली टाकी नवीन बसून आम्हाला देण्यात आली व पाणी सुरळीत सुरू झाले। गुरुजी, तुमचा पाण्याचा काय प्रश्न होता आणि कसा सुटला तो? आमच्या या शाळेमध्ये 2 वर्षापूर्वी हेडपंप मध्ये सोलर पंपचे बसवलं होतं मोटर, ती 2 वर्षापासून बंद होती आणि आम्ही नेहमी पाठपुरावा करत होते। आमचे कार्यकर्ते शेतन साळवे, लतिकाताई हे दळगावला पाठपुरावा केला, BDOला, तहसीलला, परत नाहीत आणखीन नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत हे पाठपुरावा करत राहिले। 2 वर्षानंतर एकदा तर ते हे खाल्याची पाण्याची टाकी होती ती वादळ आला होता, त्याच्यात वादळाने उडून गेली होती। मग तरी परत पाठपुरावा करत 2 वर्षानंतर हे आमचं पाण्याचं नळ कनेक्शन बसवून दिलेलं आहे। आणि ज्या वेळेस 2 वर्षामध्ये आम्ही एवढा त्रास केला की आमच्या शाळेमध्ये 126 पट असून आमची मुलं आंघोळीसाठी एका नाल्यावर जायचे आणि पाणी पिण्यासाठी नाल्यावर जायचे। हेडपंप बंद होते, हेडपंपवर काही मुलं राहायचे, पाणी प्यायचे आणि पोरांसाठी, स्वयंपाकांसाठी सगळं हे मावशी आमच्या जे सकाळपासून भरून 2-3 टाक्यामध्ये भरून ठेवायचे। का बरं तुमची शाळा निवासी आहे? आमची शाळा निवासी आहे, मुलं इथं राहून खाऊन जपून इथं जगतात आणि राहतात, त्याच्यामुळे आम्हाला पाणी साठवून ठेवावं लागतं। असे 2 वर्षापर्यंत आम्ही त्रास केलेला आहे। एवढ्या 2 वर्षाने त्रास करून आमच्या पाठपुरावा शेतन आप्पा, लतिकाताई असे खूप वेळा पाठपुरावा पत्र देऊन केले, त्यानंतर आता आम्हाला 2 वर्षानंतर आता पाणी बसून मिळालेलं आहे। आणि आता आम्हाला परत एखाद्या वेळेस नादुरुस्त झालं तरी परत मदत करायला पाहिजे। आता आमचे ग्रामपंचायत मार्फत हे मोटर बसवून आणि आमच्या शाळेत पाणी आणलं, त्या सगळ्यांचा आम्ही खूप आभार मानतो। धन्यवाद। गाभा समितीची राज्य व जिल्हाची सदस्य लतिका राजपूत यांनी वेळोवेळी हा विषय लावून धरला। थुवानी जीवनशाळेचा सोलर पंप बऱ्याच दिवसापासून बंद होता, त्याचा आपण कसं केलं पुढे? थुवानी जीवनशाळेचा सोलर पंप हा 2 ते 3 वर्षापासून जवळपास बंद होता। त्याच्यावर आपण राज्य आणि जिल्हा गाभा समितीमध्ये सातत्याने पाठपुरावा करत होतो आणि मग जिल्हा गाभा समितीत जवळपास 2 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर त्यांनी BDOंना आदेश दिले, जिल्हाधिकारी महोदयांनी। त्याच्यावर BDOंनी
तिथे प्रत्यक्ष जाऊन ग्रामसेवकांना पाहणी करायला लावली आणि ग्रामपंचायतीच्या मार्फत ग्रामपंचायत निधीतून तो सोलारचा ड्युअल पंप परत एकदा नवीन बसवून देण्यात आला. टाकीही नवीन बसवण्यात आलेली आहे आणि पाणी सुरू झालेलं आहे. माझ्या समुदायाचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करणाऱ्या जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर मिताली शेटे मॅडम, जिल्हा परिषदेचे शिओ सावंतकुमार साहेब व BDO धडगाव यांचे आम्ही आभारी आहोत.